नमस्कार प्रेक्षक हो, आज आम्ही तुम्हाला एका विलक्षण सत्यकथेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या मनाला विचार करायला लावेल। एक असा प्रवास जो भक्तीच्या विविध मार्गांनी फिरत राहिला पण समाधान काही मिळालं नाही। सातारा जिल्ह्यातील तळवळी गावचे भगवान पिल्लूबा झांजुर्णे हे भक्तीमध्ये लहानपणापासून रंगलेले होते। गावातील पारायण, सप्ताह, मंदिरातील सेवा, आळंदी पंढरपूर वारी अशी अनेक वर्षे त्यांनी विविध धार्मिक साधनांमध्ये व्यतीत केली, परंतु त्यांच्या आयुष्यातील दुःख काही कमी होईना, संकटे संपत नव्हती आणि त्यांनी अनुभवलं की ज्या भक्तीमध्ये ते मग्न होते ती खरी भक्ती नव्हती। अशातच त्यांच्या आयुष्यात एक नवे वळण आले, संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान। प्रथम त्यांना ते पटले नाही, कारण वर्षानुवर्षे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती केली होती, पण सत्संग ऐकता ऐकता त्यांच्या मनामध्ये नवीन विचार अंकुरले। त्यांनी हरियाणातील बरवाला आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, पण नियतीला अजूनही त्यांची परीक्षा घ्यायची होती। आश्रमात जाण्याच्या काही दिवस आधी त्यांना गंभीर आजार जडला। डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे, पण तरीही त्यांनी परमात्म्यावर पूर्ण विश्वास ठेवून संत रामपालजी महाराज यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला। आश्रमात पोहोचल्यावर त्यांना गुरुदेवांचे आशीर्वाद मिळाले। सकाळपर्यंत सर्व ठीक होईल हे शब्द ऐकूनही त्यांच्या मनात शंका होती, पण दुसऱ्या दिवशी त्यांना स्वतःला जाणवलं की त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे। हा चमत्कार त्यांच्या डोळ्यांसमोर घडला। परमात्म्याच्या कृपेने ज्या व्यक्तीने दुःख आणि संकटांमध्ये जीवन काढलं त्याचे जीवन कसे बदलले हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? भगवान पिल्लूबा झांजुर्णे। आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट तळवळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? मी आता सध्या लॉन्ड्री चालवायला घेतलेली आहे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8/5/2014 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही गावातील सर्व देवांची पूजा करत होतो। प्रामुख्याने विठ्ठल भक्ती आणि ज्ञानेश्वर भक्ती जास्त केली। आम्ही ज्योतिबा देवाची पूजा करायचो, आम्ही कुलस्वामी असल्यामुळे, आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही हजर असायचो। गावातील सप्ताह जो असतो, 7 दिवसाचं पारायण असते, त्या पारायणामध्ये आम्ही 28 वर्ष सेवा केली। सप्त्याची झाड लोट म्हणा, काम काय पडेल ते काम आम्ही सर्व करत होतो। मंडप बांधणे, मंडप सोडणे, सगळं संपूर्ण काम करायचो। 28 वर्ष सेवा केल्यानंतर त्या काम सोडल्यावर मी पंढरीची वारी चालू केली। आळंदी ते पंढरी आम्ही चालत जायचो। 12 वर्ष चालत आलो। 12 वर्षामध्ये 5 वर्ष मी विना परतीचा आणला। 5 वर्ष विण्याची सेवा केली, परंतु मला कसलाही फरक पडला नाही। माझ्या घरामध्ये संकट आणि दुःख न हे जणू घर करून बसल्यासारखं बसलं होतं। अशातच मी पुन्हा पुण्याला कामासाठी आलो। कामासाठी आल्यानंतर 2009 मध्ये मी स्वामी समर्थांची पूजा करायला लागलो। 2009 ते 2014पर्यंत मी स्वामींची पूजा केली। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात। सर्वप्रथम आपण देवीदेवतांची पूजा करत होतात, तीर्थयात्रेला जात होतात, व्रतवैकल्य करत होतात, आणि तदनंतर आपण स्वामी समर्थ या मठाशी सुद्धा निगडीत होतात, त्यांच्याकडनं सुद्धा आपण भक्तिभाव घेतला होता। तर मला असं विचारायचं आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कशा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? संत रामपालजी महाराजांची भक्ती मला माझ्या मित्राकडून कळली। त्यांनी मला भरपूर समजून सांगितलं, परंतु मी इतकी वर्ष विठ्ठल आणि ज्ञानदेवाची भक्ती केल्यामुळे माझ्या ती डोक्यात शिरत नव्हती किंवा माझ्या मनाला ते पटत नव्हतं। त्यांनी मला पुन्हा एक मेमरी आणून दिली की संत रामपालजी महाराजांचे हे प्रवचन आहेत, हे ऐका आणि मग मला सांगा म्हणले काय असेल ते। मी 2-2.5 महिने ते प्रवचनं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकायचो। ऐकत असताना मला माझ्या मनाला प्रेरणा झाली की आपण भेटायला जायला हरकत नाही। नाम घेण्याच्या इच्छेने गेलो नव्हतो मी। त्यावेळेला आम्ही ते तिकटी काढल्या, तिकडल्या हिसारला जायला तिकटी काढल्या होत्या, महिनाभर अवधी होती। त्याच्या आधीचे 8-10 दिवस मला असा आजार झाला की माझ्या पोटात दुखायला लागलं। खूप पोटात दुखत असताना मी डॉक्टरकडे गेलो। मला 22 तास लघवी झाली नाही, माझ्या किडन्या पार सुकून गेल्यात असं डॉक्टरने सांगितलं। रातोरात त्याने ऑपरेशनची तयारी केली, ऑपरेशन केलं। 70,000 रुपये मला खर्च आला। मला लघवी वाटे रक्त पडत होतं माझं। अशा अवस्थेत असताना मला डिस्चार्ज दिल्यानंतर मी त्यांना विचारलं की मला असं रामपालजी महाराजांना भेटायला जायचं आहे
आणि हरियाणामध्ये जायचं आहे. त्यांनी सांगितलं इतक्या लांब जाण्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारी जात असला तर जावा, नाहीतर जाऊ नका असं सांगितलं असतानासुद्धा मी म्हणलं की मी जिथं देवाला जातो म्हणतो तिथं गेल्याशिवाय राहत नाही, माझं काही होऊ द्या, काय व्हायचं असेल ते होऊ द्या. माझ्या मित्राला विचारलं तर मित्र म्हणला मी तिकटी कॅन्सल करू का? म्हणलं नको तिकटी कॅन्सल करूच, जागेपर्यंत जाऊया. आम्ही इथून बरवाला आश्रममध्ये गेलो. आश्रममध्ये गेल्यानंतर 2-2.5 तास आम्ही सर्व भक्तांच्याशी संपर्क करत होतो, बोलत होतो, चर्चा करत होतो. सगळ्यांची चर्चा ऐकल्यावर असं वाटलं आपण बी नाम घ्यायला काय हरकत नाही. नाम घेतलं. नाम घेतल्यावर गुरुजींच्या पाशी दर्शनाला गेलो. दर्शनाला गुरुजींच्या जवळ गेल्यानंतर गुरुजींना मी एकच विनंती केली की गुरुजी माझ्या पोटामध्ये भरपूर त्रास होतो आहे. गुरुजींनी मला सांगितलं सकाळपर्यंत ठीक होऊन जाईल, सुबह तक ठीक हो जाएगा असं गुरुजींनी सांगितल्यानंतर आम्ही माघारी आमच्या बॅगेपाशी आलो. मला माझा मित्र म्हणला उद्या सकाळी डॉक्टरची बी तारीख उद्याचीच आहे. गुरुजींनी मी सकाळपर्यंत सांगितलं पण काय होईल सांगितलं नाही ना. मग आता आम्ही सगळी काळजीत पडलो, चिंतेत पडलो. ती पोरं माझ्यासाठी झोपली नाही. ती सकाळी उठून मी लघवीला गेलो 6:30च्या दरम्यान. तर मला रक्ताची लघवी झाली. भरपूर आग पोटात जळजळ होत होती. जळजळ होत असताना मला अक्षरशः रडू यायचं. आणि नंतर मी 7:15च्या दरम्यान पुन्हा लघवीला गेलो. लघवीला मला इतकी पाण्यासारखी झाली, माझं पोटच शांत झालं एकदम. हे परमात्मा, लघवीला झाल्यानंतर मी परत माघारून पोरांना म्हणलं बाबा मला अशी लघवीला झाली. आम्ही नेलेल्या 750 रुपयाच्या गोळ्या होत्या, जाताना वाटणी खायला, येताना वाटणी खायला. त्या सगळ्या तिथंच आम्ही कचरा डब्यात टाकल्या. त्याच्यानंतर मी गोळी नाही खाल्ली. आम्ही माघारी आल्यावर मिलिटरी हॉस्पिटलला त्या बायपासच्या पायपा काढण्यासाठी तपासणीला गेलो. तपासणीला गेलो असता त्यांनी पूर्ण तपासणी केली आणि सिटी स्कॅनची तपासणी तिथं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला कोंडव्याला पाठवलं. कोंडव्याला सिटी स्कॅन करायला गेल्यानंतर तिथं 5,000 रुपये भरावं लागत होतं सिटी स्कॅनचे. माझ्याजवळ तेवढे पैसे नव्हते. मी काय करायचं विचारात होतो, पण हा विचार केला. गुरुजींचं दिलेलं नाम जपत बसलो. संत रामपालजी महाराजांनी सांगितलेलं नाम जपत बसलो आणि संपूर्ण सगळे पेशंट संपल्यानंतर डॉक्टरांना जाऊन भेटलो. डॉक्टरांना सांगितलं माझी अशी परिस्थिती आहे, अशी माझी अवस्था आहे, माझ्याकडे पैसे आत्ता नाहीत. सांगितल्यानंतर म्हणले किती पैसे आहेत? तर मी म्हणलं 900 रुपये आहेत फक्त माझ्यापाशी. मग म्हणले काय करणार, पैसे तर लागणार. मग पण त्यांनी काय विचार केला, 1 मिनिट गप्प बसले आणि मी गुरुजींचा धावा करतच होतो. रामपाल महाराजांचा धावा चालूच होता माझा. त्यांनी परत सांगितलं जा तेवढे आहेत तेवढे पैसे भर आणि नंबर लावून जा. आहेत तेवढे पैसे भरले. मी 800 रुपये भरले आणि नंबर लावून आलो. तिसऱ्या दिवशी माझा नंबर लागला सिटी स्कॅन करायला. सिटी स्कॅन करायला जाता नंबर लागल्यानंतर त्यांनी येताना सांगितले पैसे घेऊन या पुढचे राहिलेले बाकीचे. त्या काउंटरवरच्या माणसांनी सांगितले. पैसे घेऊन मी यायचं पण माझ्यापाशी पैसेच नव्हते, तर मी येऊ कसा? मग परत तिसऱ्या दिवशी मी तिथे गेलो. तिथे गेल्या पहिलं डॉक्टरना जाऊन भेटलो. डॉक्टर साहेब असं आहे, मी काही पैसे आणले नाहीत, मला पैसे मिळाले नाहीत. ते म्हणले जावा तुम्ही तुमचं सिटी स्कॅन करून घ्या. सिटी स्कॅन झाल्यानंतर मग माझ्याकडे या. सिटी स्कॅन झालं आणि काय नाही, डॉक्टरना नुसता नमस्कार केला आणि मी दवाखान्याच्या बाहेर पडलो. माझं तेवढ्या 800 रुपयातच सिटी स्कॅन संपूर्ण झालं. कुणालाही खरं वाटलं नाही 800 रुपयात सिटी स्कॅन पूर्ण झालं. म्हणलं आमच्या गुरुजींची दया आहे, त्यांचा आशीर्वाद होता म्हणून माझं हे काम झालं. पण रिपोर्ट सगळा चांगला आला होता सिटी स्कॅनचा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जे आपले काही मित्र होते त्यांनी आपल्याला सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि आपल्याला त्यांच्या नामाबद्दल ओढ निर्माण झाली. परंतु अशातच आपल्याला जो काही किडनी संदर्भात जो काही रोग जडला होता त्यातनं आपल्याला वेदना होत होता. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या प्रेरणेने आपण त्यांच्या दर्शनार्थ गेले आणि तेथे जाऊन त्या असह्य अशा रोगापासून परमेश्वराने आपल्याला राहत दिली. हा एक मोठा लाभ आपल्यासाठी सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी दिला. तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांकडनं आपल्याला आणखीन काही स्वरूपात लाभ प्राप्त झालेत का? मी माझ्या पुऱ्या आयुष्यात मला भरपूर उपासमार झाला होता. माझ्यावर अनेक संकट आशंका आली. मी देवाला मागायचो की इतके त्रास कुणालाही देऊ नका प्रभू म्हणून. त्यावेळेला तसं गुरु रामपालजी महाराजांची मला माहितीही नव्हती. इतका त्रास असल्यामुळे महाराजांना मी म्हणलं
की मला पुन्हा अशी वेळ येऊ नये की माझ्या उपाशी राहायची पाळी येईल अशी. ती 2014पासून आज तागायत मला असे प्रसंगही आला नाही आणि मला काही कमी पडलं नाही. तशातच आमच्या शेजारी संत रामपालजी महाराजांचा सत्संग होता 1 दिवसाचा. त्याचा प्रचार आम्हाला 3 दिवस करायला सांगितला होता. गाडीवरती भोंगा लावून शिनी तो प्रचार करायचा होता. तो 3 दिवस आम्ही प्रचार मनापासून तन्मयतेने केला, अति आदराने केला. 3ऱ्या दिवशी गाडी पूर्ण दिवस चालू होती, चालू ठेवली होती आणि गाडीवर प्रवास केल्यामुळं संध्याकाळी माझ्या एरियातच परमात्मा आले ते असे समजून मी सगळे भक्त लोक गेल्याशिवाय घरी जायचं नाही असा निर्धार केला होता. शेवट सगळे जाताना भगतजींनी मला बाटलीत राहिलेलं पेट्रोल थोडंसं दिलं होतं गाडीत टाकायला. कोणाच्या गाडीत टाकण्यापेक्षा तुमच्या गाडीत टाका, तुमची 2 व्हीलर आहे म्हणून. ते अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास असेल पेट्रोल. त्या पेट्रोल मी गाडीत टाकलं आणि आम्ही घरी गेलो निघून. ते बाकीचे भगत लोक निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी मी पेट्रोल भरायला पंपावर गेलो असताना गाडी बघतो तर फुल भरलेली आहे. मला वाटलं भगतजींनी टाकलं असेल म्हणून भगतजींना विचारलं. भगतजी म्हणले मी तर नाही टाकलं. मग कोणा दुसरे भगतजी तिथं आहेत आमच्या शेजारी, त्यांना जाऊन गाडी दाखवली. म्हणलं असं असं झालं, असं असे परमात्म्याने माझ्यावर दया केली. माझ्या परिस्थितीचा विचार करून केली का कशी केली माहीत नाही, पण माझ्यावर दया केली. तेच पेट्रोल मला 26 जानेवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत मला ते पेट्रोल प्रवासाला पुरले. त्याच्यानंतर मी पेट्रोल टाकले. एवढी दया केली माझ्यावर. जसं तुम्ही सांगत आहात की परमात्म्याच्या सेवेमुळे आज आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. परमात्मा हा पदोपदी चमत्कार करत असतो आणि आपल्या सेवकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तो आपल्या परीने जे काही साध्य होईल ते करत असतो. आणि अशा स्वरूपात आपल्या गाडीचं पेट्रोल जे पूर्णतः संपायला हवं पाहिजे होतं, कारण आपण 3 दिवस सतत गाडी चालवली परंतु ते गाडीचं पेट्रोल न संपता तो पूर्णपणे आपल्या गाडीची टाकीतलं जे काही पेट्रोल आहे हे पूर्ण टाकी भरलेली दिसली. तर हा एक चमत्कार आहेत. तर या चमत्काराच्या माध्यमातून किंवा या भक्तीच्या लाभाच्या माध्यमातून आपण इतर साधकांना किंवा जो श्रोतावर्ग आज आपल्याला टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांना आपण काय संदेश द्याल? संदेश देण्याची तर तशी माझी हे बी नाही म्हणायला हरकत नाही, कॅपॅसिटी बी नाही म्हणायला हरकत नाही, परंतु विनंती करू शकतो की इतकं भक्ती करूनसुद्धा मला कधी सुख मिळालं नाही, परंतु इथं रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यानंतर मला भरपूर सुख मिळालं, सुख लागलं. असं सर्वांना लाभावं म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घ्यावी अशी मी विनंती करतो तुम्हाला सर्वांना. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सद्गुरू रामपालजी महाराजांच्या आश्रमचे फोन नंबर टी व्हीवर येत असतात किंवा यूट्यूबला सुद्धा सापडतात. ते फोन नंबरवर तुम्ही कॉल करून चौकशी करून तुमच्या जिल्ह्यात कुठेही प्रत्येक जिल्ह्याला एक जाग्यावरती नामदान केंद्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. तुमच्या जवळ असलेल्या केंद्राची माहिती घेऊन तिथं जाऊन नामदीक्षा घ्यावी ही विनंती आहे. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी 1ही रुपया खर्च होत नाही. सर्व खर्च फ्री आहे, पैसे लागत नाहीत. अशी कुठेही जागा नाही की जिथे बिन पैशाचं नाम मिळतं. हे प्रथमच मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहिलं. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.